च्या माध्यमातून अतिशय सुंदर क्लॅरिटी पाहतोय. टीव्ही वरती देखील ही स्पर्धा आपण पाहू शकतो. आणि क्रिक लाईव्हचे या ठिकाणी सर्व आमचे मार्गदर्शक दीपक मंडले सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. क्रिकेटसाठी खूप मोठा त्याग करणारी ही व्यक्तिमत्व दीपक मंडले सर असतील, त्याचबरोबर प्रशांत सर आदवडे सर असतील, जेपी पॅनलचे सर्व पंच असतील. एक क्रिकेटचं वेळ या ठिकाणी या सर्व मंडळींना घेऊन आलंय आणि त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. दरम्यान चौथी ओव्हर या ठिकाणी घेऊन येतोय रफ्तार का बादशाह रफिक तांबोळी. रफिक याचा पहिला चेंडू रोहनसाठी. काय वेग आहे, काय वेग आहे. यस, अतिशय सुंदर वेग. रफिक याने या चालू 2-3 वर्षामध्ये गोलंदाजीमध्ये अनेक बदल केलेत. वाईडला घासून गोलंदाजी करतो, एक ठिचून गोलंदाजी करतो, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतो रफिक तांबोळी. परंतु तेवढाच सुंदर स्ट्रोक पाहतोय आपण रोहन याच्या बॅटमधून. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं, मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला हा रोहन ही नुकले. हाफ पिच क्रिकेट पासून याने सुरुवात केली आणि आज तो अनेक मोठमोठे सामने गाजवत असताना रोहन, ज्याने सहारा प्रीमियर लीग मध्ये एक अतिशय सुंदर अर्धशतक झळकावलं आणि आपल्या टीमला या ठिकाणी फायनल मध्ये दाखल केला, असा रोहन आज पाहतोय आपण मैदानावरती. दरम्यान हा देखील चांगला चेंडू होता आणि तेवढाच सुंदर झेल या ठिकाणी पाहतोय आपण रोहित याचा. हा कमबॅक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर आपल्या गोलंदाजीमध्ये बदल केला. थोडासा हा चेंडू थोडीशी गती काढून घेतली होती, त्यामुळे त्यामध्ये सक्सेस झाला तो या ठिकाणी रफिक तांबोळी. कौतुक करावं तेवढं थोडं असेल रफिक याचं. हे बॅटल खूप पाहायला मजा येते, ज्यावेळी एक मोठ्या गोलंदाजावरती या ठिकाणी हल्ला चढवला जातो, त्यानंतर जो गोलंदाज कमबॅक करतो ते खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी पहिल्या चेंडूवरती देखील षटकार या ठिकाणी बसतो, त्यानंतर 5च्या 5 बॉल डॉट काढताना देखील आम्ही पाहिलेत. एक चांगले गोलंदाजाचं हे लक्षण आहे आणि तेच लक्षण आपण पाहतोय रफिक तांबोळी याच्यामध्ये. दरम्यान रोहन याची जागा घेण्यासाठी येतोय तो एक उंच घोरा शेखर वंजारी. अतिशय सुंदर खेळाडू, फिटनेसवरती अतिशय सुंदर लक्ष ठेवत असलेला हा खेळाडू. नेहमीच आमच्या टीममधून हा खेळाडू देखील यांच्या टीममधून खेळण्याची संधी आम्हाला भेटते. दरम्यान हा मोठा या ठिकाणी शॉर्ट बॉल होता, परंतु एक अतिरिक्त वेग होता. पहिल्याच चेंडूवरती बीट केलंय रफिक याने. पाठीमागे चांगली फिल्डिंग पाहतोय 2 फिल्डरांची, त्यामध्ये नितिराज देसाई देखील असतील. त्याचबरोबर आपण या ठिकाणी फाईन लेगला पाहतोय पृथ्वीराज यादव. पहा चेंडू येतोय पृथ्वीराज यादव याच्याकडे. चेंडूला एक स्विंग होती, परंतु स्विंग ओळखली आणि त्यामुळे तो जाग्यावरतीच थांबला. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली. जर नौका फिल्डर असता तर यामध्ये फंबल झाला असता, परंतु चांगल्या खेळाडूचं हे लक्षण आहे. असा तो पृथ्वीराज यादव, ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या. मुंबईमध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळतो पृथ्वीराज. दरम्यान हा स्लोवर चेंडू आहे. चेंडू जातो तो पृथ्वीराज याच्याकडे. चांगली फेकी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि चेंडू या ठिकाणी स्टंपवरती आदळतो, परंतु तोपर्यंत या ठिकाणी फलंदाज आपल्या पॉपिंग स्क्रीजमध्ये सुखरूप पोहोचतोय. दरम्यान 4 ओव्हरचे होते सांगता. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 33 धावा. त्याचबरोबर बहुले गावचे उपसरपंच अमोल पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील या ठिकाणी TSPL च्या माध्यमातून